हाय, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती. आणि आज मी तुम्हाला स्किन केअर दाखवणार आहे. तो माझा हा स्किन केअरचा पाऊच आहे लाल रंगाचा. त्यात माझं स्किन केअर असतं जे मी सकाळी वापरते. हे मॉर्निंग स्किन केअर आहे. तर फर्स्ट मी जेल मॉइश्चरायझर वापरते पिलग्रिम ब्रँडचं. माझी स्किन ऑइली असल्यामुळे मी जेल मॉइश्चरायझर वापरते. जर तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही क्रीम मॉइश्चरायझर वापरू शकता. मी इथं जेल वापरते. सो मॉइश्चरायझर खूप छान आहे, माझ्या स्किनला खूप व्यवस्थित सूट करते. ऑइली स्किनवाल्यांसाठी खूप चांगलं आहे हे, ॲज यू कॅन सी. आणि याच्यानंतर मी लावणार आहे पिलग्रिमचंच व्हिटॅमिन सीचं सिरम. ॲज यू कॅन सी 10% व्हिटॅमिन सी आहे. आणि आता हे मी सिरम लावते. हे फक्त 2-3 थेंबच लावायचे, खूप जास्त नाही लावायचे. आणि व्हिटॅमिन सी हे मी रात्री पण लावते आणि दिवसा पण लावते. त्यानं चेहरा जरा तुकतुकीत दिसतो आणि इव्हन टोन दिसतो. सो त्याच्यासाठी आता हे व्हिटॅमिन सीचं सिरम व्यवस्थित स्किनमध्ये झालेलं आहे ऑब्झर्व. आणि तिसरी आणि खूप महत्त्वाची स्किन केअर स्टेप आहे ते म्हणजे सनस्क्रीन. आणि सनस्क्रीन ही खूप महत्त्वाची असते. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा कोणता पण ऋतू असू दे. सो मी खूप जास्त घेतलेली होती आणि मी तेवढीच्या तेवढी लावणार आहे, कारण सनस्क्रीन जेवढी लावली तेवढं कमीच आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये, ॲज यू कॅन सी. आणि ही सनस्क्रीन पण खूप जास्त चांगली आहे ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांच्यासाठी, कारण ही एकदम ग्लॉसी फिनिश देते पण ऑइली नाही करत. सो त्याच्यासाठी खूप छान आहे. स्किन बघा माझी एकदम व्यवस्थित तुकतुकीत दिसते आहे. आणि याच्यानंतर मी लावणार आहे लिप बाम ओठांसाठी. आणि मी सकाळचं लिप बाम कलरवालं वापरते, सो प्रेझेंटेबल वाटतं थोडंसं त्यासाठी. आणि खूप चटाकवालं पण नाही वापरत आणि खूप जास्त प्लेन पण नाही. सो हा थोडासा न्यूड पिंकिश कलर आहे, चेरी कलर टाईपमध्ये. सो मी हे लिप बाम लावलेलं आहे. आणि याच्यानंतर पावडर लावायची आहे. जेव्हा केव्हा पण आपण दिवस हा एकदम व्यवस्थित स्किन केअर आणि थोडासा मेकअप आणि प्रेझेंटेबल राहतो ना, जेव्हा आपण स्किन केअर करून दिवस खूप जास्त चांगला वाटतो आणि आपल्याला स्वतःबद्दल कॉन्फिडन्स वाटतो आणि फ्रेशनेस पण येतो आपल्या लाईफमध्ये जरासा. दररोज ही सवय असली पाहिजे, म्हणून मी ही सवय आत्मसात केलेली आहे. ॲज यू कॅन सी मी पावडर लावून झाली आहे आणि माझं स्किन केअर पण इथं फिनिश झालेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा. बाय.